नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर फायनली तुमची कॅप राऊंड प्रोसेस MHTCET 2025 ची कॅप राऊंड प्रोसेस उद्यापासून सुरू होत आहे मित्रांनो. 28 जून पासून उद्यापासून तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होत आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की उद्याचा हा पहिला दिवस आहे आणि जवळपास तुम्हाला या प्रोसेससाठी रजिस्ट्रेशनसाठी साधारणतः 10, 12, 13 दिवसाचा कालावधी सहज मिळतो. त्यामुळं पूर्ण प्रक्रिया समजून घेतल्याशिवाय किंवा काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत याची इत्थंभूत माहिती अगोदर सायबर कॅफेमध्ये जाऊन घ्या. त्यांच्याकडून एक यादी तयार करा, काय काय डॉक्युमेंट्स पाहिजेत सगळ्या गोष्टीची तुम्हाला लिस्ट तयार करून सगळे डॉक्युमेंट्स रेडी केल्यानंतर एक 2-3 दिवसानंतर जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा मित्रांनो. लगेचच उद्याच्याला पहिल्या दिवशी गडबड करायची नाही. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे तर या वर्षीच्या MHTCET कॅप राऊंड प्रोसेसमध्ये आणि मागील वर्षीच्या MHTCET कॅप राऊंड प्रोसेसमध्ये बरेच बदल आहेत मित्रांनो. कुठले नवीन रूल्स या वर्षी तुम्हाला फेस करायला लागणार आहेत आणि काय आहेत ते रूल्स तुम्हाला सांगण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये मदत करत आहे तुम्हाला की कशा पद्धतीने आपण या वर्षीची कॅप राऊंड प्रोसेस पाहणार आहोत आणि जे बदललेले रूल्स आहेत किंवा नवीन ॲड झालेले रूल्स आहेत ते आपण बघणार आहेत. चला तर बघूया. न्यू रूल्स और न्यू कॅप राऊंड रूल्स फॉर MHTCET 2025 इज आवर टार्गेट. लेट्स सी. सपोज तुम्ही एक कॉलेज लिस्ट बनवली. आता सगळ्यात महत्त्वाचं काय मी तुम्हाला त्याविषयी बोलू इच्छितो की तुम्हाला आता उद्यापासून पुढे लक्षात ठेवा 28 जून पासून 28 जुलैपर्यंतचा म्हणजे साधारणतः 1 महिन्याचा कालावधी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो. ते का? त्याचं कारणही तसंच आहे. कारण या दरम्यान तुमचं आता रजिस्ट्रेशन होईल, स्क्रुटनी होईल, डॉक्युमेंट चेकिंग होईल, त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट आहे, त्यानंतर कॅप राऊंड प्रोसेस सुरू होईल आणि या सगळ्या प्रक्रियेमधून तुम्ही जाणार आहेत. काही जण स्वतःहून कॉलेज लिस्ट तयार करतील, काही जण काउन्सिलरची हेल्प घेतील. मार्ग दोन्हीही चांगलेच आहेत. परंतु मित्रांनो कुठलाही काउन्सिलर जरी तुम्ही चॉईस केला तरी त्याच्याकडे हजारो विद्यार्थी असणार आहेत, बरोबर? आणि तो तुम्हाला तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावरतीच कॉलेज लिस्ट देणार आहे, हो की नाही? मग तुम्हाला जे बेस्ट पाहिजे, तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे काउन्सिलरला माहिती असणार आहे का तुम्हाला माहिती असणार आहे? माझा हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे. कमेंटमध्ये तुम्हाला जर पटत असेल गोष्ट ही तर येस सर म्हणून सांगा. जर तुम्हाला तुमच्यासाठी काय बेस्ट आहे हे माहिती आहे तर माझं म्हणणं तुम्ही अगोदर ह्या गोष्टीचा रिसर्च करा. कारण तुमच्याकडे रजिस्ट्रेशनला वेळ आहे 10-15 दिवसाचा, प्रोविजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट आणि नंतर ऑप्शन फॉर्म म्हणजे साधारणतः 21-22 जुलैला तुम्हाला कॉलेज लिस्ट लागणार आहे. अजूनही तुमच्याकडे 20-25 दिवसाचा टाईम पिरियड आहे. मग या दरम्यान तुम्ही चांगली कॉलेज लिस्ट स्वतःसाठी बनवू शकत नाही का सांगा? तुम्ही हेल्प घ्या काउन्सिलरची, पण जी दी बेस्ट आहे, तुम्हाला कुठली सिटी पाहिजे, कुठली ब्रँच पाहिजे, कोणतं कॉलेज पाहिजे, तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच माहिती आहे. त्यामुळं स्वतः या गोष्टीचा रिसर्च करा असं मी म्हणेन. हेल्प तर घ्या पण स्वतः या प्रोसेसमध्ये उतरा. आणि प्रोसेस दिसताना त्याची कॅप राऊंडची प्रोसेस ही कॉम्प्लिकेटेड वाटते पण ती तेवढी कॉम्प्लिकेटेड नाही. बघूया आपण या वर्षीची कॅप राऊंड प्रोसेस कशी चालणार आहे मित्रांनो. सगळ्यात अगोदर सपोज एक इमॅजिनरी लिस्ट तुम्ही तयार केलेली. पहा, एक 10 कॉलेजची मी लिस्ट तुम्हाला इथं दाखवते. कुठले कॉलेजेस आहेत बघा, चेक करा. हे पहा, कॉलेज लिस्ट चेक करेंगे हम. तर सपोज तुम्ही कॉलेज लिस्ट बनवले. एक एक्झाम्पल म्हणून पाहतो आपण की COEP 1 नंबरला दिलंय, VJTI 2 नंबरला दिलंय, वालचंद सांगली 3 नंबरला दिलंय, PICT 4, VIT 5, PCCOE 6, PVG 7, AISSMS 8, SGGS नांदेड 9, MIT 10 असं एक समजा इमॅजिनरी लिस्ट तुम्ही तयार केले. आता ह्याच्यावरती या वर्षीच्या कॅप राऊंड प्रोसेसमध्ये कशी प्रोसेसिंग होणार आहे ते सांगतो मी आणि बदल कुठे झालेले ते बघूया आपण. मित्र हो, तुमचं रजिस्ट्रेशन झालं, स्क्रुटनी झाली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, प्रोविजनल मेरिट लिस्ट आली. प्रोविजनल मेरिट लिस्टबद्दलचा माझा मागचा व्हिडिओ आहे किंवा डिटेल कॅप राऊंड प्रोसेसचा व्हिडिओ मी ऑलरेडी एक टाकलेल्या चॅनलवरती जाऊन बघा की कशा पद्धतीने ही प्रोसेस चालते. तर त्यामध्ये तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळणारच आहे.
आता आपण बघतोय की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाली, फायनल मेरिट लिस्ट झाली, ज्याच्यामध्ये डाटा चेंज होत नाही, तुमचा रँक वगैरे आलेला असतो आणि तिथून पुढं तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे असतात, प्रेफरन्स फॉर्म भरायचे असतात आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड प्रोसेस सुरू होते. सो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा काय तुमचा, तर तुमची कॉलेज लिस्ट बनवणं. हा या प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की कॉलेज लिस्ट तुमची कशी आहे त्याच्यावरती तुमचा फ्युचर डिपेंड आहे. कारण इथं जर तुम्ही चूक केली कॉलेज लिस्ट बनवताना तर मात्र तुम्ही किंवा तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळं काळजी घ्या, तुमची कॉलेज लिस्ट ही तुम्ही स्वतः बनवलेली पाहिजे. कोणाची तरी मागून घेतलेली लिस्ट भरू नका. गेल्या वर्षीचा कट ऑफ वेगळा आहे मित्रांनो, या वर्षीचा कट ऑफ वेगळा आहे, तुमची कॅटेगरी वेगळी आहे, त्यानुसार सगळ्या गोष्टी बदलत जाणार आहे. सो थोडंसं रिसर्च करा, थोडंसं पहा आणि त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट बनवा असं मी जरूर म्हणेन, कारण वेळ अजून भरपूर आहे तुमच्याकडे. चलो, समजा कॅप राऊंड फर्स्ट सुरू झाला आपला साधारणतः 23 जुलैच्या आसपास, 20 ते 25 मध्ये कन्सिडर करा. कॅप राऊंड फर्स्ट तुमचा सुरू झाला, त्याच्या अगोदर तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरलेला आहे. तर या वर्षीची जी प्रोसेस आहे आणि त्याच्यात काय रूल्स मध्ये बदल झालाय ते आपण बघतो मित्रांनो. कॅप राऊंड फर्स्ट मध्ये तुम्ही जी काय कॉलेज लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये या वर्षीचा रूल आहे की टॉप 1 कॉलेज इन द प्रेफरन्स लिस्ट जे आहे ते ॲटो फ्रीज करणार आहेत. आता बघा, तुम्ही ज्यावेळी प्रेफरन्स लिस्ट देणार आहेत, ऑप्शन फॉर्म भरणार आहेत आणि कॉलेजची लिस्ट तयार करून तुम्ही सबमिट केली, तर मला सांगा 1 नंबरला कॉलेज कुठलं टाकसाल तुम्ही? तर तुम्हाला जे कॉलेज खूप आवडतंय, तुम्हाला जे कॉलेज दी बेस्ट वाटतंय, जी ब्रँच तुम्हाला खूप महत्त्वाची वाटते, ज्याच्यात तुम्हाला करिअर करायचं आहे आणि तेच कॉलेज मला मिळालं पाहिजे, असंच कॉलेज तुम्ही 1 नंबरला टाकणार. मग सिस्टीम पण काय करते, सीईटी सेल पण काय करते की तुम्हाला तुमच्या कट ऑफनुसार 1 नंबरचं कॉलेज जर मिळत असेल तर ते ॲटो फ्रीज करणार आहे कॅप राऊंड 1 मध्ये. नीट समजून घ्या की हे कॉलेज तुमचं ॲटो फ्रीज केलं जाणार आहे. एक मिनिट, कॅप राऊंड 1 मध्ये जे कॉलेज आहे ते टॉप 1 कॉलेज, म्हणजेच हे पहा इथं लिस्ट आहे आपली. तुम्ही आता काय काय भरलेले इथं लिस्टमध्ये, तुमचा पहिला ऑप्शन कुठला आहे पहा, CYP आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलनुसार कट ऑफनुसार CYP कॉलेज मिळत असेल तर तुमचं ते कॉलेज ॲटो फ्रीज होतं. याचा अर्थ तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागतं मित्रांनो, घ्यावंच लागतं, तुम्हाला पुढचे ऑप्शन मिळत नाहीत. म्हणजे या प्रोसेसमध्ये तुमच्याकडे एकच पर्याय, गो अँड कन्फर्म द ॲडमिशन इन द कॉलेज. तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊन टाकायचं आहे मित्रांनो, कन्फर्म करून घ्यायचं ॲडमिशन की मला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला फ्रीजचा ऑप्शन नसणार आहे, तुम्हाला बेटरमेंटचा ऑप्शन नसणार आहे, तुम्हाला कॉलेज नाही मिळाला विषयच नाही, टॉपचं कॉलेज मिळालेलं. सो ही एक कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन काय, समजा तुम्हाला लिस्टमधलं 1 नंबरचं कॉलेज न मिळता 3 नंबर 4 नंबरचं कॉलेज मिळालं. सपोज आपण असं समजूयात की 5 नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे. कधी, कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज कुठलं मिळालंय, 5 नंबरचं. पहा 5 नंबरचं कॉलेज VIT आहे तुम्ही भरलेलं आणि तुम्हाला वाटतंय की मला ह्या 4 कॉलेज पैकी एखादं कॉलेज कॅप राऊंड 2 ला मिळू शकतं. पण जर तुम्हाला 5 नंबरचं मिळालं तर 1 नंबरचं मिळालं तर ॲटो फ्रीज आहे, तुम्ही कॅप राऊंडच्या प्रोसेसमधून बाहेरच पडले, डायरेक्ट कॉलेजला जायचं आणि ॲडमिशन घ्यायचं, त्याला ॲटो फ्रीज म्हणतो आपण, तुमच्या हातातला कंट्रोल काढून घेतलाय. पण जर 5 नंबरचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला काय करता येते पहा, 5 नंबरचं कॉलेज आहे, तुम्हाला वाटतं की 4 नंबर 3 नंबर 2 नंबर 1 नंबरचं कॉलेज मला मिळू शकते कॅप राऊंड 2 मध्ये, तर तुम्हाला काय करायचं आहे की सीट ॲक्सेप्टन्स फीस भरायची. कोणाची फीस भरायची ते सांगतो. तुम्हाला जे कॉलेज 5 नंबरचं मिळालेलं आहे, कोणतं VITचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, तर ह्या कॉलेजची सीट ॲक्सेप्टन्स फीस भरायची अगोदर. किती फीस आहे ही, 1000 रुपये फीस आहे, ती तुम्हाला भरायची आहे. आणि बेटरमेंटचा ऑप्शन तुम्ही चॉईस केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कॅप राऊंड 2 ला जाता येईल. कळलं? आता 5 नंबरचं तुमचं VITचं कॉलेज पण फायनल आहे आणि तरी पण तुम्ही कॅप राऊंड 2 ला चाललात, कारण तुम्हाला 4 नंबर 3 नंबर 2 नंबर 1 नंबर मिळण्याची अपेक्षा आहे कॅप राऊंड 2 मध्ये. सिंपल. आता दुसरी एक कंडिशन आहे अजून, कुठली, तर नॉट अलॉटेड एनी कॉलेज. कॅप राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला कुठलंच कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही कॅप राऊंड 2 ला जाणारच आहात. ओके. सो जर तुम्हाला वाटतंय, अजून एक कंडिशन इथली की 5 नंबरचं जे कॉलेज आहे हे कॉलेज
VIT हे मला ठीक वाटतंय, मला काय वाटत नाही माझी अजून इम्प्रूव्हमेंट होईल, मला वरचे कॉलेज काय मिळतील असं वाटत नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल, याला फ्रीज पण करावं लागेल, कॉलेजला फ्रीज करावं लागेल 5 नंबरच्या, म्हणजे फ्रीज केल्यानंतर ते कॉलेज तुमच्यासाठी कन्फर्म झालं आणि जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. पण जर तुम्हाला VIT नको असेल तर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फीज भरायची आणि बेटरमेंटचा ऑप्शन चॉईस करायचा, कॅप राऊंड 2ला जायचं आणि जर नाही मिळाल्यावर तर तुम्ही 2ला जाणारच. कॅप राऊंड 1 समजला, सर्वांना समजला का बघा, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत एकदा सांगतो थोडंसं रिवाईज करून की एक टॉप 1चं जर कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होईल मित्रांनो, तुम्हाला कॉलेजला जायचं ॲडमिशन घ्यायचं. जर तुम्हाला टॉप 1 सोडून 4 नंबर 5 नंबरचं ऑप्शनचं कॉलेज मिळालं, तुम्हाला पाहिजे असलं तर फ्रीज करा, कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. समजा तुम्हाला 5 नंबरचं कॉलेज नको आहे, VIT मिळालं होतं, 4 किंवा 3 किंवा 2 किंवा 1चं पाहिजे, तुम्हाला वाटतं आणखी चांगलं मिळेल, बेटरमेंटचा ऑप्शन चॉईस करा, त्याच्यासाठी 1000 रुपये फीस भरावी लागेल, सीट ॲक्सेप्टन्स फीस, आणि नंतर तुम्ही कॅप राऊंड 2ला जाचाल, म्हणजे VIT तुमचं कन्फर्म झालं. जर तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज नाही मिळालं तुमच्या मनासारखं तर VIT तुम्हाला स्टॅटिक राहू शकतं, कॅप राऊंड 2 मध्ये तुम्ही VIT घेऊ शकता. येते लक्षात, जर तरच्या गोष्टी आहेत. आणि नाहीच मिळालं तर तुम्ही सेकंड राऊंडला पण जाणार आहेत. पहिला राऊंड संपला, कॅप राऊंड 2ला जाऊया आपण. आता पहा, कॅप राऊंड 2 मध्ये काय, परत एकदा ॲटो फ्रीज कंडिशन आहे मित्रांनो. पण कॅप राऊंड 2 मधली जी ॲटो फ्रीज कंडिशन आहे ती काय आहे समजून घ्या. कॅप राऊंड 2 मध्ये टॉप 3 कॉलेज ॲटो फ्रीज होत आहेत. टॉप 3 म्हणजे तुमच्या लिस्ट मधले हे पहा, हे जे 3 कॉलेज आहेत, कॅप राऊंड 2 मध्ये ॲटो फ्रीज होत आहेत. या 3 पैकी जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये कॉलेज मिळालं मित्रांनो तर ते घ्यावंच लागेल, जावंच लागेल, ॲडमिशन कन्फर्मच करावं लागेल. तुम्ही पुढच्या कॅप राऊंड प्रोसेसमध्ये राहत नाहीत. म्हणजे CET सेलने तुम्हाला आदेश दिलाय की जा आणि ह्या 3 पैकी जे काही कॉलेज तुम्हाला समजा WCE मिळालं असेल तर जा आणि ॲडमिशन घ्या. त्याला आपण म्हणतो टॉप 3 कॉलेजचं ॲटो फ्रीज होणं. सो टॉप 3 कॉलेज ॲटो फ्रीज झाले इथं. जर समजा टॉप 3च्या ऐवजी मी परत म्हणतोय की कॅप राऊंड 2 मध्ये तुम्हाला 4 नंबरचं कॉलेज मिळालंय, किती 4 नंबर, आणि तुम्हाला वाटतंय की ते घ्यावा, तर फ्रीज करा, जावा ॲडमिशन घ्या. हे तर कंपल्सरी, इथं तर जावंच लागेल. टॉप 3 पैकी 4 नंबरचं कॉलेज मिळालंय, तुम्हाला वाटतंय ते चांगलं आहे, 4 नंबरचं कॉलेज हे की PICT मिळालंय चांगलं आहे, तर हे तुमच्या हातातला ऑप्शन आहे. म्हणजे फ्रीज करू शकता याला आणि तुम्ही काय करू शकता की कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. पण समजा तुम्हाला 4 नंबरचं कॉलेज नको आहे, अगोदर 5 मिळालं होतं हो की नाही, 5 नंबरचं कॅप राऊंड 1 मध्ये, ते तुम्हाला नको होतं, फीस भरली, बेटरमेंट केलं, कॅप राऊंड 2ला आलात तुम्ही मित्रांनो. आता तुम्हाला सेकंड राऊंडला 4 नंबरचं मिळालं, तरी पण तुम्हाला वाटतंय की नको, मला बेटरमेंट करायचं आहे, आता डबल फीस भरायची गरज नाही. तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन चॉईस करा, कॅप राऊंड 3ला जाणार. समजा इथं पण तुम्हाला एखादं कॉलेज नाही मिळालं, कॅप राऊंड 3ला तुम्ही प्रोसीड होणार. येते लक्षात, तुम्हाला कॅप राऊंड 3ची वाट बघावी लागेल. म्हणजे कॅप राऊंड 3ला कोण कोण जाऊ शकतंय, तर बेटरमेंटवाला एक विद्यार्थी जातोय आणि ज्याला कॉलेजच मिळालं नाही तो एक जातोय. पण आता नीट लक्षात घ्या, तुम्हाला जे कॉलेज पहिल्या राऊंडला जर समजा तुम्हाला 5 नंबरचं मिळालं होतं आणि दुसऱ्या राऊंडला 4 नंबरचं मिळालं होतं, तुम्ही जर इथून पुढे गेलात मित्रांनो, ऑलरेडी तुमचं 5 नंबरचं कॅन्सल झालेलं असतंय, तुमचं फायनल कॉलेज आता 4 नंबरचंच आहे. म्हणजे ही कंडिशन पहा, अगोदर तुम्हाला 5 नंबरचं मिळालं तर कॅप राऊंड 1ला तुम्ही हे नको म्हणलात, बेटरमेंट केलं, तुम्हाला PICT मिळालं 4 नंबरचं कॉलेज कॅप 2ला, आणि ते पण तुम्ही आता नको म्हणताय, कॅप 3ला चाललात, कॅप राऊंड 2 कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 3ला बेटरमेंट करताय तुम्ही, आणि इथं आता पहा थोडंसं, कॅप राऊंड 2 मधून कॅप राऊंड 3ला गेलात, आता कॅप राऊंड 3 कडे मी चाललोय. पहा कॅप राऊंड 3 मध्ये काय कंडिशन असेल, कॅप राऊंड 3 पहा, समजून घेऊयात आपण प्रोसेस काय. कॅप राऊंड 3 मध्ये काय होतं मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, कॅप राऊंड 3ला पहिले 6 कॉलेज जे आहेत, टॉप 6 कॉलेजेस जे आहेत ते ॲटो फ्रीज होतात. पहिले 6 कॉलेज ॲटो फ्रीज होतात, म्हणजेच पहिल्या 6 पैकी तुम्हाला कुठलं पण कॉलेज मिळू द्या, ते घ्यावंच लागेल, तिथं तुमच्याकडे पर्याय नाही. समजा आता इथं लिस्ट आहे,
हे पहा, हे 6 कॉलेज आहेत आणि कॅप राऊंड 3 आहे. तर कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला टॉप 6 चे जे कॉलेज आहेत ते ॲटो फ्रीज असतात. म्हणजे याच्यापैकी जर कुठलं मिळालं 6 पैकी, 6 नंबरचं मिळू दे, 5 नंबरचं मिळू दे, 4 नंबरचं मिळू दे, तुम्हाला जे कुठलं मिळेल टॉप 6 पैकी ते घ्यावंच लागेल. त्याला म्हणतो आपण टॉप 6चं ॲटो फ्रीज. तुमच्याकडे पर्याय राहत नाही. सो कॅप राऊंड 3 मध्ये टॉप 6 कॉलेजचं ॲटो फ्रीज कंडिशन आहे मित्रांनो. तुम्हाला जायचं आहे ॲडमिशन घ्यायचं आहे तिथं. समजा टॉप 6च्या ऐवजी 7, 8, 10 म्हणजे पहिल्या 10 पैकी एखादं कॉलेज मिळालं तुम्हाला, तर ते तुम्हाला ठेवायचं असेल तर फ्रीज करू शकता आणि या वर्षीचा नवीन ऑप्शन बेटरमेंट परत एकदा करू शकता आणि कुठं जाऊ शकता, कॅप राऊंड 4ला जाऊ शकता. म्हणजे गेल्या वर्षी कॅप राऊंड 3च होते, 1, 2, 3. यावर्षी 4था कॅप राऊंड आहे. सो यावर्षीची प्रोसेस आणखी ट्रान्सपरंट झालेली आहे. चांगल्यात चांगल्या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना चांगले कॉलेज देण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा आहे. त्यानंतर जागासुद्धा गव्हर्नमेंट यावर्षी वाढवत आहे. सो कॅप राऊंड 4 पण आहे यावर्षी, जो की गेल्या वर्षी नव्हता. येते लक्षात. सो कॅप राऊंड 3 मध्ये बेटरमेंट केला तर कॅप राऊंड 4ला जाचाल. 3 मध्ये जर तुम्हाला कुठलंच कॉलेज नाही मिळालं तरी पण कॅप राऊंड 4ला जाणार मित्रांनो. आता पहा, फ्रोझन कंडिशन नीट समजून घ्या. काय झालं होतं, कॅप राऊंड 1ला पहिलं जर कॉलेज मिळालं ॲटो फ्रीज, त्याच्या खालचे मिळाले फ्रीज करा, घ्यायचं असलं तर घ्या, नसेल तर बेटरमेंट करा, 1000 रुपये भरा, कॅप राऊंड 2ला जा. दुसऱ्या राऊंडला टॉप 3 कॉलेजपैकी एक जर मिळालं तर ॲटो फ्रीज होणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला 4, 5, 6चं मिळालं तर तुम्हाला पाहिजे असेल तर फ्रीज करा, जावा, ॲडमिशन घ्या, नसेल तर बेटरमेंट करा, कॅप राऊंड 3ला जा. कॅप राऊंड 3 मध्ये काय व्हायला मित्रांनो, कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला टॉप 6 पैकी ॲटो फ्रीज होण्याचे चान्सेस आहेत. 6 पैकी जर टॉपच्या 6 कॉलेजपैकी जर एक मिळालं तर ते ॲटो फ्रीज आहे. तुम्हाला कंपल्सरी आहे की जायचं आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं त्या कॉलेजला. नसेल 6च्या पुढचं जर कुठलं मिळालेलं असेल तर तुम्ही फ्रीज कंडिशन वापरा, ठेवायचं असेल, नाहीतर बेटरमेंट करून तुम्ही कॅप राऊंड 4ला पण जाऊ शकता. नाहीच मिळालं 3rdला तर तुम्ही कॅप राऊंड 4ला जाऊ शकता. आता कॅप राऊंड 4 जो की यावर्षी नवीन आलेला आहे, गेल्या वर्षी नव्हता. मग कॅप राऊंड 4 मध्ये तुम्हाला जे कुठलं कॉलेज मिळेल, विच एव्हर कॉलेज इज अलॉटेड, ॲटो फ्रीज. कॅप राऊंड 4ची कंडिशन नीट समजून घ्या. तुम्हाला त्यांनी जे कुठलं कॉलेज देतील ते ॲटो फ्रीज असणार आहे. जायचंय आणि ॲडमिशन घ्यायचंय मित्रांनो. समजा तुम्हाला इथलं कॉलेज नाही आवडलं, आता काय पर्याय, राऊंड तर संपलेत, कॅप राऊंड प्रोसेस तर फिनिश झाली, 4 कॅप राऊंड झाले, तरी पण तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज नाही मिळालं किंवा एखादं कॉलेज मिळालंच नाही, 4ही कॅप राऊंडमध्ये तुम्ही जी ऑप्शन फॉर्म भरला होता, कॉलेज लिस्ट तयार केली होती ती, तर तुमच्याकडे फक्त हे 2 राऊंड राहतात. एक आहे स्पॉट राऊंड आणि दुसरा आहे इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. मित्रांनो, स्पॉट राऊंडला कुठल्याही रिझर्व्ड कंडिशन्स राहत नाहीत, ज्या संपूर्ण फीस आहेत त्या भराव्या लागतात. आणि इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड तर मॅनेजमेंटचा असतो, इथं तुम्हाला डोनेशन्स वगैरे पण भरावे लागू शकतात. सो हे जे राऊंड आहे ते कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये येत नाहीत. थोडक्यात तुम्हाला ओरिजिनली कॅप राऊंड फक्त 4 पर्यंतच आहेत, जी की गव्हर्नमेंटची ऑथेंटिकेट प्रोसेस आहे. त्यामध्ये फक्त गव्हर्नमेंटच्याच फीस लागू होतात, इवन दो प्रायव्हेट कॉलेजेसला सुद्धा. त्यामुळं कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4 ही प्रोसेस समजून घ्या. आता तुम्हाला, मला अपेक्षा आहे की या व्हिडिओमधून नवीन जे रूल्स आहेत ते समजलेले असतील. तरी पण एक समरी बेस सांगतो. कॅप राऊंड 1 मध्ये टॉप 1 कॉलेज ॲटो फ्रीज होतं, कॅप राऊंड 2 मध्ये टॉप 3 कॉलेज ॲटो फ्रीज होतात आणि कॅप राऊंड 3 मध्ये टॉप 6 कॉलेज ॲटो फ्रीज होतात. तर कॅप राऊंड 4 मध्ये कुठलं पण कॉलेज मिळू दे ते ॲटो फ्रीज असणार आहे, तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यायचीच आहे. आता हे आहेत मेजर नवीन अपडेट्स जे की न्यू रूल्स आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या कॉलेजचं ॲडमिशन कॅन्सल करायचे असेल तर बिफोर डेडलाईन केलं तर तुमची जी फीस आहे 1000 रुपये प्रोसेसिंग फीस कॅन्सल करून बाकीची फीस रिफंड होऊ शकते. प्रायव्हेट कॉलेजेसला सुद्धा मेरिट लिस्ट डिस्प्ले करायचं, अशा काही कंडिशन्स यावर्षी खूप चांगले चांगले रूल्स जे आहेत ते CET सेलनं आणलेले आहेत. आणि त्याचबरोबर ही प्रोसेस आणखी ट्रान्सपरंट होते. नवीन जागासुद्धा जे वाढण्याचे चान्सेस आहेत ते गव्हर्नमेंटचे अनाऊन्समेंट असेल. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तुमचा काय रोल आहे ते सांगतो की तुम्ही जेवढी छान कॉलेज लिस्ट बनवचाल मित्रांनो, तेवढं तुम्हाला कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये प्रवेश मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं 80% सीट हे कॅप राऊंड 1 मध्येच भरले जातात. कॅप राऊंड पूर्ण झाला की कॉलेज सुरू झालेलं असतं. त्यामुळं कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा. उद्यापासून आपले जे नवीन व्हिडिओज आहेत
ते प्रत्येक कॉलेजच्या रिव्ह्यू संदर्भात असणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईनुसार कुठलं कॉलेज चांगलं आहे हे आपल्या व्हिडिओमधून कदाचित तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं. त्यामुळं स्टे ट्यून. आपल्या चॅनलवरती सतत काय अपडेट्स येत आहेत ते चेक करत राहा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. कारण इथून पुढं 2 महिने तुमची पूर्ण कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईपर्यंत मी तुमच्यासोबत असणार आहे. तुम्हाला कुठलीही काही अडचण असेल किंवा तुम्हाला वाटते की याच्यावरती व्हिडिओ बनवला जावा तर अवश्य सांगा मित्रांनो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.